व आनंददायी असे हे शाळेचे कामकाज असते. बाळ, शाळेची पूजा व सेवा मनपूर्वक केली तर कुठल्याच देवळात जाण्याची गरज नाही. इतकी ताकद मुलांच्या आणि शाळेच्या सेवेत आहे. विद्यार्थी दशेपासूनच तुला शाळेविषयी असलेली ओढ ते आजच्या क्षणापर्यंत विचार व चिंतन केल्यास आज बराच अनुभव व अभ्यास तुझा झालाय. शाळा व विद्यार्थी यांचे हित तुला चांगलेच लक्षात आले आहे. शाळा व्यवस्थापन, शाळेतील शिस्त, स्वच्छता, शाळेतील विविध उपक्रम या बाबींवर तू प्रकर्षाने नियोजन करून कार्यवाही केलीस. शाळा लहान पण उपक्रम महान याचा विद्यार्थी व पालकांनी आनंद घेतला. शाळेतील अभ्यासात, क्रीडांगणावरील खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम, विविध स्पर्धा, परीक्षा, वक्तृत्व, चित्रकला, संगीत, वर्ग सजावट, शाळा संस्कृती विकसित करण्याचा तू केलेला प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे. तुझी ही तळमळ, धडपड पाहून शाळेबद्दलची तुझी ओढ, आत्मीयता लक्षात येते. याबद्दल तुझे सर्वजणच कौतुक करतात. यावरूनच तू व शाळा असे समीकरण झाले. पण मध्यंतरी काही काळ तू शाळेत गेली नाहीस किंवा जाऊ शकली नाहीस. त्यावेळी आई आणि ज्योत्स्ना म्हणजे गुड्डू, इतर पदाधिकारी शाळेकडे गेले. पण तुझ्या केबिन मध्ये, तुझ्या खुर्चीत कोणाचीही बसण्याची इच्छा झाली नाही. सर्वजण तुझी आठवण काढायचे. कधी कधी त्यांच्या डोळ्यात तुझ्याबद्दल पाणी आले. एवढी तुझी शाळेबद्दलची आस्था आणि तुझ्या आस्थेपोटी इतरांचे प्रेम याचा खूप भावनिक मेळ होता. तू म्हणजे शाळा आणि शाळा म्हणजे तू. बाळ, तुला जर शाळा आणखीन वाढावी व मोठी व्हावी असे वाटत असेल तर आणखी शाळांचा अभ्यास कर. वेगवेगळ्या शाळांना भेटी दे. शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांशी चर्चा कर. त्याबरोबरच वाचन कर आणि त्याप्रमाणे प्लॅनिंग कर. गुरुकुलातील शिक्षण आणि बदलता काळातील आधुनिक शिक्षण याचा मेळ घालावा लागेल. विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून ती काळाची गरज झाली आहे. लोकांना अत्याधुनिक पण हवं आहे, पण संस्कार व संस्कृतीही पाहिजे. अधिकृत अभ्यासक्रम राबवून चांगल्या विद्यार्थ्यांसाठी आणखीन आवश्यक काय यावर अभ्यास कर. पात्र शिक्षकांची नियुक्ती करणे, सहकारी स्टाफ यांकडून व्यवस्थित काम करून घेणे, शाळेचा परिसर, स्वच्छता, सुंदरता, शिस्त याकडे लक्ष दिले पाहिजे. मी जे लिहित आहे ते तुला अनुभवात आले आहे, तसे तू प्रयत्नही करते आहेस. पुढेही करत राहा. त्यासाठी तुला हार्दिक शुभेच्छा. तुझेच बाबा. थँक्यू. थँक्यू. अँड थँक्यू टू ऑल द लिसनर्स.